कारण म्हणजे बांगलादेशमध्ये जे आपल्या हिंदू दलित युवकाला तिथल्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी पहिल्यांदा कुत्र्यासारखं मारून त्याला रस्त्यावरनं त्याची धिंड काढली, ओढत त्याला कपडे काढून त्याला ओढत सगळीकडे फिरवलं आणि परत तिथून नेऊन एका झाडाला बांधलं, त्याला जिवंत असताना जाळलं. हे आपण बघून सुद्धा आज करमाळ्यामध्ये आम्ही एकत्रित बजरंग दल एकत्रित आलो. सर्व हिंदूंना आम्ही कित्येक हिंदूंना आम्ही फोन केले. कोण म्हणते मला पाईप बसवायचे, कोण म्हणते माझं घरचं काम आहे. लाज वाटती एखाद्या हिंदू तरुणाला बांगलादेशमध्ये मारलं. बांगलादेश मधला हिंदू म्हणून आपण इथे येऊ शकलो नाही का? जर हा इथला करमाळ्यातला हिंदू एखादा असला असता, एखादा मतदारसंघातला असता तर मताच्या लाचारीपोटी तिथले सगळे नेते आज इथं आले असते. लाज वाटते की बांगलादेश मधला हिंदू म्हणून करमाळ्यातले आज एकही कुणी येऊ शकलो नाही. भारतातल्या जिहादींनी जर जाळलं असतं तर भारतात मोर्चे पण निघले असते. एवढी वाईट परिस्थिती आज भारतामध्ये. कधी आपण जागे होणार आहेत? अजून पण हिंदू आपला झोपलेला आहे. कधी उठणार आपण? सांगायला एवढं दुर्दैव वाटतं. मध्ये करमाळ्यामध्ये हिंदू मोर्चा काढला, त्यावेळेस पण सगळ्यांनी विरोध केला. का आम्ही काय हिंदू मोर्चा काढतो म्हणजे काय हिंदूंच्या विरोधात करतो का? आम्ही प्रत्येक मुसलमानाला किंवा कोणाला टार्गेट करत नाही. जे जिहादी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते जिहाद प्रवृत्ती लोक घेऊन वागतायत, त्यांच्या विरोधात आम्ही काम करतो. त्यावेळेस वडर समाजाला वरती हिंदू वडर समाजाला मौलीच्या मावरती मुसलमान जिहादी लोकांनी मारलं. त्यावेळेस पण आम्हाला कोणी सपोर्ट केला नाही. आता 15 दिवसाखाली सुभाष चौकामध्ये काही एक पैसे घेऊन फिरणारे एक माणूस होता. त्यांनी काय म्हणला, 15 दिवसाखाली म्हणला इथं भाजपने हिंदू मोर्चा काढला, त्यामुळे त्यांना काय तुम्ही मतदान वगैरे करू नका. हे काय भाजपने नव्हता काढला, सकल हिंदू समाज करमाळ्यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळेस पण आम्हाला विरोध केला. आणि त्यांनी काय परत बोलला की आम्ही हिंदू म्हणून नाही तर आम्ही बंधू म्हणून समाजामध्ये काम करू. अहो बंधू म्हणून तर हिंदू ज्या बांगलादेशमध्ये जो हिंदू आणि आपला तो बंधूच आहे, त्या बंधूसाठी आज कुठे गेला तो आपला इथला करमाळ्यातला बंधू? फक्त आपल्या मताच्या लाचारी पोटी त्यांच्या दाऱ्या कोणता बिर्याणी खाता लाज नाही वाटत. हिंदू तरुणाला उभा जिवंतपणे जाळलं तरी आम्हाला फोन करावे लागते. 4 आम्ही बजरंग दलचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येतो, तरी मी तुमचा कोणाचा सपोर्ट येत नाही. ज्यावेळेस ही परिस्थिती करमाळ्यात होईल तरी तुम्ही एकत्र येणार आहात का नाही? मला काय कुठलं भाषण वगैरे येत नाही. माझ्या मनातली मी तळमळ बोलून दाखवतोय. आज मला सगळ्यांना, आमच्या पोरांना सगळ्यांना 100-200 जणांना फोन केले, त्यावेळेस कुठे फक्त 50 जण आम्ही एकत्र आलोय. लाज वाटली पाहिजे. आम्ही आमच्या घरासाठी नाही येत, आम्ही हिंदू समाजासाठी एकत्र येतोय. आम्हाला काय कुणी पैसे वगैरे देत नाही. पैसे घेऊन आम्ही स्टेजवर जाऊन भाषण करत नाही. हिंदू समाजासाठी आम्ही घरातलं काम धंदे सोडून आम्ही समाजासाठी तळमळीने पळतोय. तुम्हाला जर आम्हाला सपोर्ट करणं होत नसेल तर विरोध तरी करू नका. करमाळ्यातील एक कुठली तरी आपली हिंदू समाजाची मुलगी जिहादीने पळून दिली. जिहादीने पळून नेल्यानंतर तिथं आम्ही केस द्यायला गेल्यानंतर मुसलमान समाजातील काही माणसांनी मला फोन केलाय. आपल्या हिंदू समाजातील पोरांनी मला फोन केले, तू मध्ये पडू नको. मध्ये पडू नको म्हणजे काय? तू मध्ये पडू नको आमच्या गल्लीतला विषय, तू मध्ये येऊ नको आमचं मी गल्लीतले बघून घेऊ. अहो गल्ली, तालुका, जिल्हा कवर आपण कधी एकत्र येणार? हिंदू म्हणून एकत्र कधी येणार? जोपर्यंत आपण अख्खा भारत देश आणि अख्ख्या जगातील हिंदू एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला असा अन्याय सहन करावा लागणार आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस कधी आपण एकत्र येऊ तर कोणाच्या गाडीत त्यांना हिंदूच्या कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही बाई माणसाकडे वाकडं नजरेने बघायची. एवढं बोलून मी थांबतो. जय भारत. आज या ठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध आंदोलनाचा कार्यक्रम झाला. नेमकं काय विषय काय होता? जो बांगलादेशात आमच्या दलित हिंदू बांधवाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याबद्दल करमाळ्यातील निषेध नोंदवण्यात आलेला आहे की याची कुठंतरी भारत सरकारने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे होती. ते हिंदू समाजाला संरक्षण कसं देता येईल याचा विचार नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर केला गेला पाहिजे. बांगलादेशमधील घटना आहे, आपण या ठिकाणी निषेध करताय म्हणजे भारत सरकार याची नोंद घेऊन तिकडं काय बांगलादेशमध्ये काय करेल? आता थोडक्यात बोलायचं झालं तर पॅलेस्टीनमधील मुस्लिमांसाठी भारतातील मुस्लिम एकत्र येतात त्यावेळेस त्यांना कुणी हा प्रश्न विचारत नाही. परंतु या जगात फक्त हिंदू समाज थोडा असला तरी हिंदूंनी एकत्र येताना हा प्रश्न विचारला जातो. ही खरंच खेदाची बाब आहे. तरी एक माणुसकी म्हणून, एक हिंदू धर्म म्हणून त्यांचा विचार करावा अशीच आम्ही सरकारला व
काय असतील ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जे दखल घेतील त्यांना आम्ही विनंती करतो. पण इथं झालेलं आहे. इथं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र किंवा भारतामध्ये कुठं काय? पूर्ण भारतभर हे आंदोलन होणार आहे. जे हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा ज्यांना आपल्या भारत देशाबद्दल प्रेम असतील, मग त्यात नक्कीच दलित असतील, मुस्लिम असतील, हे जे राष्ट्रहिताचा जो विचार करतात त्यांनी सगळ्यांनी हा निषेध नोंदवला. ह्या आंदोलनामध्ये हा आजचा टप्पा आहे का इतर आणखी काय आंदोलनाचे पुढील टप्पे आहेत काय तसं? नाही, फक्त निषेधाचेच आंदोलन होणार आहे. त्यानुसार जसं असेल तसं त्याप्रमाणे पुढे थोडं माग